नमस्कार. नमस्कार. तर कशा पद्धतीनं तुम्ही यांना गायडन्स केलं की जेणेकरून यांच्या मनामध्ये निगेटिव्हपणा होता की तेल्या तेल्या रोगामुळं बाग काढून टाकायला तयार झाले होते हे शेतकरी, हो. पण त्यांना पॉझिटिव्ह तुम्ही केलं आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी आज पीक आणलंय. हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं फार मोठं आशादायक हे गोष्ट आहे. याचा टोटल ह्या प्लॉटवर 36 स्प्रे झालेले आहेत. 36 स्प्रे झाले टोटल म्हणजे स्टार्ट टू एंड पर्यंत. बर. आता हार्वेस्टिंगला प्लॉट आलेला आहे. हार्वेस्टिंग टोटल तेलारांबांचे 4 स्प्रे झालेले आहेत. एक सेटिंग अवस्थेमध्ये झालेला आहे. नंतर 100-150 ग्रॅमच्या आसपास झाल्यानंतर एक स्प्रे घेतलेला आहे आणि हार्वेस्टिंगला एकदा घेतला आणि मध्यंतरी असे टोटल 36 स्प्रे मध्ये 4 स्प्रे तेलारांबांचे झालेले आहेत. साधारण काय खर्च झाला असेल अवरेज तसा? ह्यांना 8000 लिटर पाणी लागतं एका बर. स्प्रेला. टोटल 9000 झाड आहेत, त्यापैकी एका स्प्रेला 8000 लिटर पाणी हा. लागतं. 5 मिलीनं स्प्रे झालेला आहे 5 पर मिली. स्प्रे. बरं, पर लिटरला 5 मिली ml हा हा हा. असे 4 स्प्रे झालेले आहेत. आतापर्यंत 5 वर्षामध्ये यांचं तेलकटणी बाग गेलेली आहे. 5 वर्षामध्ये ह्या प्लॉटमध्ये आपण जे बघतोय आज ह्या प्लॉटमध्ये हा कधीही त्याला दाणे मिळालं नाही. बर. पण आज उलट आहे गणित. उलट गणित. 1% फक्त तेलकट गेलेला आहे. तेलकटणी गेलेला आहे 99.99. माल चांगला आहे. हा, म्हणजे थोडाफार खर्च केला आणि योग्य प्रकारचं औषध हातामध्ये मिळाल्यामुळं हा सगळा कायापालट झाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि तसं जर बघितलं तर एका मिलीला 2 रुपये फक्त खर्च येतोय. एका मिली. एका मिलीला दोन. म्हणजे 8000 लिटर पाण्याला जर यांना बघितलं 15 ते 16,000 रुपये एकदम मिनिमम खर्चामध्ये. एकरी. सगळ्यात हलकं जर म्हणलं तर हा तेलेरामांचा हात होतोय. बरोबर. इतर कुठलाही जर हात घ्यायचा म्हणलं तर 20,000च्या पुन्हा हा एक स्प्रे झालेला आहे यांचा. आता